नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्याला आठवतो 15 ऑगस्टचा दिवस आणि आठवतात शाळेतले दिवस. लहान असताना 15 ऑगस्ट म्हटलं की त्याच्या आधीची तयारी करताना आपण कोण रंगून जायचो नाही का. शाळा पताकांनी सजवताना एक वेगळाच आनंद असायचा आणि 15 ऑगस्टच्या दिवशी अगदी पहाटे कडक इस्त्रीचा गणवेश घालून आपण शाळेत जायचो. प्रभात फेरी व्हायची, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम व्हायचा, मोठमोठे नेते लोक आपल्या भेटीसाठी यायचे आणि प्रमुख पाहुणे आपल्याला स्वातंत्र्याची कहाणी मोठ्या जोशात सांगायचे. आपल्या मनामध्ये आणि संपूर्ण वातावरणात देशभक्ती अगदी भरून यायची नाही का. स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही आणि ते जेव्हा देशाचं असतं तेव्हा तर तो आत्मीयतेचा विषय असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, काही देशांना या जगातल्या स्वातंत्र्य दिनच नाही. याचा अर्थ ते कधी गुलामीतच नव्हते. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अशा देशांविषयीची माहिती ज्यांना स्वातंत्र्य दिन नाही, अर्थात जे कधी गुलामगिरीत नव्हते. पहिला देश नेपाळ. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा छोटासा पण अभिमानी देश नेपाळ. नेपाळवर कधीच परकीय सत्ता आली नाही. तो नेहमीच एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र राहिला आहे. ब्रिटिश, भारत आणि चीन यांच्यातील बफर देश म्हणून त्याचं स्थान होतं. म्हणूनच इथं स्वातंत्र्य दिन नाही, कारण ह्यांचं स्वातंत्र्य कधी गेलंच नव्हतं. दुसरा देश डेन्मार्क. युरोपमधील डेन्मार्कवरही कधी परकीय सत्ता राज्य करू शकली नाही. इथं स्वातंत्र्य दिनाऐवजी 5 जून हा संविधान दिन साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे त्यांच्या राज्यघटनेचा जन्मदिवस. तिसरा देश ब्रिटन. जगातील सर्वात वेगळा देश. ब्रिटनचा स्वतःचा स्वातंत्र्य दिनच नाही, कारण ब्रिटन कधीही गुलाम नव्हता. उलट एकेकाळी तो जगावर राज्य करणारा देश होता. अनेक देश त्याच्या राजवटीखाली होते. इथं पूर्वी राणीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा व्हायचा. चौथा देश थायलंड. आशियातील एकमेव देश जो कधीही कोणाचा गुलाम झाला नाही. इथं राजेशाही आहे. इथं राजाचा वाढदिवस राष्ट्रीय दिवस मानला जातो. 5 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. या श्रेणीतला 5वा देश इराण. इराणला पारंपरिक अर्थानं स्वातंत्र्य दिन नाही, पण 1 एप्रिल रोजी इस्लामिक प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा दिवस इस्लामिक राज्याची घोषणा झाल्याचा आहे. 6वा देश जपान. कष्ट, शिस्त आणि तंत्रज्ञानासाठी ओळखला जाणारा हा देश जपान. जपानही कधी गुलाम राहिला नाही. इथं 11 फेब्रुवारी हा राष्ट्रीय स्थापना दिवस साजरा होतो. हा जपानच्या राष्ट्र निर्मितीचा दिवस आहे. या श्रेणीतला 7वा देश आहे चीन. चीनमध्ये हजारो वर्षांपासून राजांची सत्ता होती. 1949 मध्ये कम्युनिस्ट क्रांतीनंतर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन झाली. 1 ऑक्टोबर हा त्यांचा राष्ट्रीय दिवस आहे. स्वातंत्र्य दिन नाही, तर नव्या राष्ट्राची घोषणा. 8वा देश कॅनडा. कॅनडातही पारंपरिक स्वातंत्र्य दिन नाही. 1 जुलै हा दिवस इथं कॅनडा डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कॅनडाला स्वशासनाचा दर्जा मिळाला. या श्रेणीतला 9वा देश आहे फ्रान्स. फ्रान्सने राजेशाही विरुद्ध बंड केलं, फ्रेंच क्रांती. पण फ्रान्स स्वतः कधीच वसाहत नव्हता, म्हणून इथंही स्वातंत्र्य दिन नाही. 10वा आणि शेवटचा देश म्हणजे रशिया. पूर्वीचा सोव्हिएत युनियन. 1911 मध्ये विघटन झाल्यानंतर रशिया स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. हा दिवस त्यांच्या नव्या ओळखीचा आहे. तर हे होते काही देश जिथं स्वातंत्र्य दिन साजरा केला जात नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली अशा देशांविषयीची माहिती ज्यांना स्वातंत्र्य दिन नाही. अर्थात ही किती चांगली गोष्ट आहे की हे देश कधीच गुलामगिरीमध्ये नव्हते. आपण कित्येक वर्ष गुलामगिरीमध्ये होतो आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, वैयक्तिक सुख बाजूला ठेवलं. आज आपण स्वतंत्र देशात हा मोकळा श्वास घेतोय ते केवळ त्या लोकांच्या बलिदानामुळेच. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा स्वातंत्र्याची महती आपल्या सगळ्यांना कळालीच असेल नाही का. तेव्हा या स्वातंत्र्याची किंमत करूया आणि त्याचं जतन करण्याचा कायम प्रयत्न करूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.